पवार आणि संध्याकाळी ज्ञानेश्वरजी बेंडके मी आपल्या तीनही भगिनींना विनंती करते की महाराष्ट्र राज्याच्या तमाम भगिनींची लाडकी भगिनी संघर्ष कन्या आमच्या आदरणीय पंकजाताई यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. यानंतर गेवराई नगर परिषदेच्या वतीने माजी मंत्री बनवराव पंडित गिरेकाताई सन्माननीय गीता भाभी आणि बाळाराजे पवार यांना विनंती आहे की आपण सीएम साहेबांचं स्वागत करावं. रोहित पंडित, बनवरावजी पंडित, गीता भाभी पवार आणि बाळाराजे पवार. या स्वागत सोहळ्यावर महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान आणि महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आवर्जून आपल्यात उपस्थित झाले. बीडच्या विकासाकरिता कटिबद्ध असणारं महाराष्ट्राचं सक्षम नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हायचंय. यानंतर मंडळी सलग 3 वेळा लोकसभेत बीडचा आवाज बुलंद करणाऱ्या आदरणीय केसर काकू क्षीरसागर यांचा राजकीय वारसा जपणारे सलग 35 वर्ष बीड नगरपालिकेचे सक्षम नेतृत्व करणारे डॉक्टर भारतजी भूषण यांची विकासाची दूरदृष्टी जाणणारे उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर दीपाताई क्षीरसागर यांच्या शैक्षणिक कार्याच्या पाऊल खुणात जपणारे बीड नगरीचे उच्च विद्याविभूषित नेतृत्व आणि आपण सर्व अधिकृत उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी मान्यवरांचा सामूहिक सत्कार या ठिकाणी घेत आहोत. या मंचावर जे मान्यवर उपस्थित आहेत अशा पद्धतीने थोडंसं आढावा करायचं आहे आणि आधी तरी सारांना आपण या ठिकाणी युवा नेतृत्व पुन्हा एकदा बीडमध्ये कमळ फुलविण्यासाठी सज्ज असलेले डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर आपल्याला भारत माता की वंदे. बीड नगरपालिका 2025 भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज ज्यांचे बीडमध्ये आगमन झालेले आहे असे महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याच्या संघर्ष कन्या कणखर नेतृत्व तुमच्या आमच्या सर्वांच्या नेत्या नामदार पंकजाताई मुंडे, मंचावर उपस्थित असलेले आमदार सुरेश अण्णा धस, बदामरावजी पंडित, बाळाराजे पवार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख, बीड नगरीच्या उमेदवार घुमरे उपस्थित, गीता भाभी पवार, संध्याजी मेळके, रामचंद्रजी निर्मळ हे देवराई माजलगाव आणि धारूरचे उमेदवार, माजी आमदार केशवदादा, स्वरूपजी हजारे, माधवजी निर्मळ, सर्जेराव तात्या, नवनाथ अण्णा शिराळे, अशोकजी गोळा, शहराध्यक्ष सलीमजी धांडी, डॉक्टर सारिका, आदित्य दिसाळा, सर्व उपस्थित मंचावरील मान्यवर, बीड शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले देवा भाऊंवर आणि ताईंवर विश्वास ठेवणारे सर्व आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, शहरवासी, पत्रकार बंधू, आज आपल्या बीडची वाटचाल ही विकासाच्या हायवेवर सुरू झालेली आहे. गल्ली ते दिल्ली एकाच विचाराचे सरकार असेल तर आपल्याला नक्कीच विकास करणे सुलभ होईल, त्याला अडथळा कुठं निर्माण होणार नाही. देवा भाऊ, आपण 2019 साली बीडला आणत आपण इथे येऊन जवळपास 500 कोटी रुपयांच्या योजनेचा शुभारंभ केला होता आणि त्यावेळेस माझे वडील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे अध्यक्ष होते आणि आमदार वेदक अण्णा होते. त्यावेळेस पालकमंत्री पंकजाताई यांनी सुद्धा पुढाकार घेतला आणि या सर्व पुढाकारातून 115 कोटी रुपयाची ही अमृत अटल योजना ही शहरासाठी अत्यंत महत्त्वाची पाणी पुरवठा योजना होती. माजलगाव बीडला आपल्याला सेकंड लाईन या ठिकाणी आणतात
देवा भाऊ त्यासाठी आता लोड एक्सटेन्शनची गरज आहे. त्या लोड एक्सटेन्शनला तांत्रिक मुद्दे आहेत. आपण पुढाकार घेतला तर नक्कीच हा अडथळा दूर होऊन प्रश्न मार्गी लागेल. राज्य नगरोत्थान योजनेतून पहिला टप्पा 89 कोटीचा आणि दुसरा टप्पा 100 कोटी रुपयाचा आपण मंजूर केला. ते सर्व डीपी रस्त्याचे कामं, ड्रेनेजचे कामं आम्ही पूर्ण केलेले आहेत. मागील 2 वर्षापासून आम्ही तिसऱ्या टप्प्यासाठी पाठपुरावा करतो. तो 117 कोटी रुपयांचा तिसरा टप्पा नगरोत्थान रस्ते प्रकल्पाचा आपणच मंजूर करू शकता. त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी आपण मंजूर केलेले 150 कोटी रुपये काही तांत्रिक अडचणीमुळं त्याला रिवाईज आपण एस्टिमेट करावं लागणार आहे आणि त्याची सूचना दुसऱ्या टप्प्याची आपल्याला द्यावं लागणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावरील जे विद्युत वाहिनी आहे त्याला अंडरग्राऊंड करून नेलं हा आमचा प्रस्ताव आहे. त्याला आपण मंजुरी द्यावी. त्यासोबतच शहरातून बायपास टू बायपास हा जो मुख्य रस्ता आहे त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि रुंदीकरण व्हावं. मोबाईल ठेवून द्या आतमध्ये. मोबाईल आतमध्ये ठेवा पहिलं. मोबाईल ठेवून द्या आतमध्ये. मी तेच सांगतो तुम्हाला. मोबाईल ठेवून द्या आतमध्ये. साहेब मोबाईल आतमध्ये ठेवून मी पहिलेच सांगतो तुम्हाला. लाईव्ह चालू आहे. त्याची चेकिंग नाही साहेबांनी सांगितलं. बाकी काही विषय नाही बोलायचा. पहिले मोबाईल ठेवा साहेब. चेक नाहीये काही नाही. आमची बीड जिल्ह्याची माती बदनाम होती. नाहीतर खाली थांबा. मोबाईल काढून खाली थांबा नाहीतर मोबाईल बंद करा. मोबाईल बंद करा. म्हणून तुम्हाला सांगतो खाली ठेवा. चला नाही सांगितलं तुम्हाला. अरे नाही सांगितलं. मला भेटायचं. मी मुंडे साहेबाला कार्यकर्ता आहे. मला भेटायचं. नंतर भेटा. नंतर मी साहेबांचा कार्यकर्ता 12 पासून मला त्रास दिलाय. सुरेश त्रास दिलाय मला. सुरेश आमचं आयुष्य बरबाद केला. सुरेश